व्यक्तीनं आम्हाला बोलवून बाळाचा ताबा आमच्याकडे दिला. वैष्णवीच्या वडिलांची माहिती. बाळ ताब्यात मिळाल्यानंतर कसपटे कुटुंबियांना अश्रू अनावर. बाळ ताब्यात मिळालं याचा आनंद. कसपटे कुटुंबियांची माध्यमांना प्रतिक्रिया. केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा. वैष्णवीच्या वडिलांची मागणी. वैष्णवीचा पती शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि सासूकडून मारहाण. मोठी सून मयुरी जगतापचे गंभीर आरोप. मारहाण करताना आपले कपडे फाडल्याचाही आरोप. छळाचं मूळ कारण नणंद करिश्मा होती. हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापचा गंभीर आरोप. वैष्णवीला शशांक जगताप आपल्याशी बोलूही देत नव्हता असाही आरोप. छळ झाल्याची तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी दखल घेतली नाही. मयुरी जगतापचा गंभीर आरोप. राजकीय दबावातून पोलिसांनी हगवणे आणि आमच्याकडून पैसे घेऊन प्रकरण दाबल्याचाही आरोप. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना फोन. बाळाचा ताबा कसपटे कुटुंबियांना द्या. आरोपींवर कठोर कारवाई करा. मुख्यमंत्र्यांचे निर्देश. वैष्णवीवर झालेला अत्याचार ही मानवतेला काळीमा फासणारी घटना. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. वैष्णवीची ऑडिओ क्लिप आणि आईवडिलांचं म्हणणं ऐकून न्याय दिला जाईल. मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन. हगवणे कुटुंबियांनी सुनेला चुकीची वागणूक दिली त्यात आपला काय संबंध. अजित पवारांची प्रतिक्रिया. तर या प्रकरणात फरार आरोपीच्या शोधासाठी पथकं नेमल्याचीही अजित पवारांची प्रतिक्रिया. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बोलणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माध्यमांना प्रतिक्रिया. अजित पवारांच्या आदेशानंतर राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे आणि रुपाली पाटलांनी वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट घेतली. आरोपी कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी असला तरी कारवाई होणारच. रुपाली पाटील यांची माध्यमांना प्रतिक्रिया. चाकणकरांची रुपाली असंवेदनशीलतेनं वागली. ठोंबरेंच्या रुपालीनं मात्र संवेदनशीलता दाखवली. सुषमा अंधारेंची एक्सपोस्ट. वैष्णवीचं बाळ कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यासाठी घेतलेला पुढाकार हा प्रशंसनीय. अंधारेंची एक्सपोस्ट. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. वैष्णवीवर अत्याचार करणाऱ्या हगवणे कुटुंबियांची धिंड काढा. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंची संतप्त प्रतिक्रिया. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधीचं घबाड सापडलं. विश्रामगृहाच्या रूम नंबर 102 मधून पोलिसांनी तब्बल 1,84,84,200 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. 3 मशीनद्वारे पहाटेपर्यंत रोकड मोजण्याचं काम सुरू होतं. अनिल गोटेंच्या आरोपानंतर प्रशासनाकडून शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102ची तपासणी. ही रूम आमदार अर्जुन खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावानं बुक असल्यानं खोतकरांच्या अडचणीत वाढ. धुळे शहरातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या 11 आमदारांना ही रक्कम देण्यात येणार होती. माजी आमदार अनिल गोटेंचा गंभीर आरोप. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार. धुळ्यातील आमदार समिती प्रकरणातील अनिल गोटेंनी केलेले आरोप अर्जुन खोतकरांनी फेटाळले. विश्रामगृहात सापडलेले पैसे आणि समितीचा काहीच संबंध नसल्याचा खोतकरांचा दावा. तर विरोधकांनी जाणीवपूर्वक षडयंत्र रचलं असल्याचं खोतकरांचं वक्तव्य. धुळे शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणात संजय राऊतांचे गंभीर आरोप. ठेकेदारांकडून 15 कोटी रुपये अंदाज समिती अध्यक्षांना देण्याचा सौदा झाला. हे पैसे अर्जुन खोतकरांना देण्यासाठीच होते. राऊतांचा आरोप. शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणात अर्जुन खोतकरांना अटक करा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. संजय राऊतांची मागणी. चौकशीसाठी ईडीला पत्र लिहिणार. राऊतांची माहिती. अभिनेता सलमान खानच्या इमारतीमध्ये अज्ञात व्यक्तीची घुसखोरी. पोलिसांची नजर चुकवून आरोपी इमारतीत शिरला. मोदींच्या नेतृत्वात देशभरातील एकूण 103 रेल्वे स्थानकं अमृत भारत स्थानकांमध्ये परावर्तित. महाराष्ट्रातील 15 स्थानकं, मुंबईतल्या 4 स्थानकांचा समावेश. मोदींच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 25 ते 27 मे 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर. नागपूर, नांदेड आणि मुंबईतील कार्यक्रमांना हजेरी लावणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ आज येवला मतदारसंघात येणार. यावेळी ठिकठिकाणी भुजबळांच्या जंगी स्वागताचं आयोजन. जिंदाल कंपनीची आग. तिसऱ्या दिवसानंतरही धुमसतेच. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न. आग बऱ्यापैकी नियंत्रणात असल्याची माहिती. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नसल्याचीही माहिती. जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीमध्ये 2 कामगार जखमी. ऑइलच्या टाकीचा स्फोट झाल्यानं दोन्ही कामगारांचे पाय भाजले. दोघांवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू. दोघांची प्रकृती स्थिर.
नागपूरमध्ये बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील मुख्य आरोपी लक्ष्मण मंघामला अटक. त्याच्याकडे बनावट आयडी तयार करण्याची जबाबदारी असल्याची माहिती. तत्कालीन बोर्ड अध्यक्ष डॉक्टर अनिल पारधीलाही पोलिसांकडून अटक. बोगस कंपन्यांच्या नावानं 1,000 कोटींची बनावट जीएसटी बिलं काढली. नागपूरमधला प्रकार. पोलिसांकडून 6 आरोपींना अटक. बीड पोलीस दलातील 600हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बदल्यांच्या मागणीवर पोलीस अधीक्षकांची कारवाई. मिठी नदीचा गाळा काढण्यात अनियमितता. ईडीकडून प्राथमिक चौकशीला सुरुवात. 65 कोटींच्या आर्थिक व्यवहाराची ईडीकडून चौकशी. या प्रकरणी काही अधिकाऱ्यांसह 5 कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल. उल्हास नदीत नाल्यातील सांडपाणी सोडल्यानं कल्याण डोंबिवली पालिकेला करणे दाखवा नोटीस. उल्हास नदीच्या स्वच्छतेबाबत परिपूर्ण प्रकल्प अहवाल तयार केला जाणार. प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती. नवी मुंबईमध्ये पत्नी घटस्फोट देत नसल्यानं पतीकडून सुपारी देऊन पत्नीची हत्या. या घटनेमध्ये 3 आरोपींना अटक तर फरार आरोपींचा शोध सुरू. टेलिग्रामवरील गे ग्रुपमधील 4 तरुणांकडून मुंबईतील एका तरुणाची आर्थिक लूट. पीडित तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवत त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 41,000ची लूट. तपासाअंती या तरुणांनी अशी 100हून अधिक जणांची फसवणूक केल्याचं समोर. चंद्रपुरातील करवन गावात वाघाच्या हल्ल्यात काकाचा मृत्यू. पुतण्या गंभीर जखमी. गेल्या 13 दिवसात वाघांच्या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाल्यानं मृत शेतकऱ्याचा मृतदेह उचलण्यास गावकऱ्यांचा विरोध. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोऱ्हाळे गावात बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून सख्या बहीण भावाचा मृत्यू. घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त. वर्ध्याच्या सेलूमध्ये बॅटरीच्या दुकानाला आग. आगीमध्ये दुकानातील सर्व बॅटरी जळून खाक. दुकानदारांचं लाखो रुपयांचं नुकसान. आग नेमकी कशामुळे लागली ते मात्र अस्पष्ट. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगर परिषदेसमोरील दुकानांना आग. घटनेमध्ये लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक. अग्निशमन दलाकडून शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात. मुंबईमध्ये 11वी प्रवेशाच्या पहिल्या दिवशी तांत्रिक खोडा. अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडचणी. आज दुपारी 3 वाजता पहिल्या फेरीचं सुधारित वेळापत्रक जाहीर करणार असल्याची शिक्षण विभागाची माहिती. पुणेकरांना आता 100 रुपयात दिवसातून मेट्रोतून प्रवास करता येणार. त्यासाठी पुणे मेट्रो प्रशासनाकडून 100 रुपयांचा पास उपलब्ध. मुंबई गोवा महामार्गाच्या कामात अधिकारी टक्केवारी घेण्यात व्यस्त. विनायक राऊतांचा आरोप. नितीन गडकरींनी एकदा मुंबई गोवा मार्गाने प्रवास करावा. विनायक राऊतांचं आवाहन. कराडमध्ये अजित पवार गटाकडून गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांच्याकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन. तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेची मे महिन्याची ऑनलाईन नोंदणी सुरू. अधिकृत संकेतस्थळावरून आपली नोंदणी कराव. भाविकांना मंदिर संस्थांकडून आवाहन. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1,600 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 98,500 रुपयांवर. आगामी काळात सोन्याच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता.